जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप. उद्धव ठाकरे यांना सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा दिलासा, तर एकनाथ शिंदेंना जबरदस्त दणका. मूळ शिवसेना पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे येणार कशी ते आपण सविस्तर बघणार आहोत. आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंना नवीन पक्ष किंवा भाजपामध्ये विलीन होण्याची दाट शक्यता. नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं काय झालेलं आहे. शिंदेंना नवीन पक्ष, निर्णय लवकरच होणार. तर उद्धव ठाकरेंना शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह पुन्हा मिळणार. भाजपकडून आता शिंदेंचा वापर संपला अशा दाव्यांना अधिकृत पुष्टी नसताना थेट तथ्य म्हणून सध्या तरी आपण मांडत आहोत. परंतु यामध्ये महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता. शिवसेना नाव चिन्ह वादावर कोर्टाचा निर्णय लवकरच. शिंदे ठाकरे गटात नवा टप्पा. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेना पक्षाच्या नाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर न्यायालयीन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री राहिलेले आताचे सध्याचे उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये तणाव वाढल्याचं चित्र दिसत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते न्यायालयाचा निर्णय हा केवळ चिन्हापुरता मर्यादित न राहता राज्याच्या सत्ता समीकरणावर मोठा परिणाम ठरू शकतो. शिवसेना फुटीचा प्रवास. 2022 मध्ये झालेल्या राजकीय बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी मोठ्या संख्येने आमदारांसह वेगळा गट स्थापन केला. त्यानंतर पक्षाचे नाव आणि चिन्ह कोणाकडे राहणार यावरून वाद निर्माण झाला होता. निवडणूक आयोगाने महत्त्वाचे काही निर्णय दिले तरी हा वाद न्यायालयात गेला आणि अंतिम निर्णयाची प्रतीक्षा सुरू आहे. या प्रक्रियेमुळे दोन्ही गटामध्ये राजकीय अनिश्चितता कायम आहे. न्यायालयाचा निर्णय काय ठरू शकतो? राजकीय तज्ज्ञांच्या मते न्यायालयीन 3 पर्यायांपैकी कोणताही एक निर्णय देऊ शकते. पक्ष चिन्ह एका गटाकडे देणे, दोन्ही गटांना नवे नाव चिन्ह आणि पक्ष देण्याचा मार्ग, आयोगाचा निर्णय कायम ठेवणे. जर उद्धव ठाकरे यांच्या गटाला पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाले तर शिंदे गटाला स्वतंत्र ओळख निर्माण करावी लागेल व किंवा भाजपामध्ये त्यांना आपला जो गट आहे तो विलीन करावा लागेल. त्यामुळे त्यांना मोठा राजकीय धक्का बसू शकतो. यावर भाजपाची जी भूमिका आहे त्याबरोबर शिंदेंना जावे लागेल. त्यावेळी हा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल मानला गेला होता. मात्र सध्या राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू आहे की भाजप भविष्यातील निवडणुकांचा विचार करून स्वतःची रणनीती बदलू शकते. काही विश्लेषकांच्या मते जर शिंदे गटाची राजकीय ताकद कमी झाली तर भाजप स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच आता एकनाथ शिंदे यांनी राज्यभर दौरे करून कार्यकर्त्यांशी संवाद आणि महत्त्वाच्या घोषणा असं शिंदेंनी त्यांचा कारभार सध्या सुरू केलेला आहे. परंतु आता ठाकरे गटाचा आत्मविश्वास आता वाढण्याची शक्यता आहे. कारण उद्धव ठाकरे यांच्याकडून हा निर्णय लागण्याची शक्यता अनेक महत्त्वाचे विश्लेषक आणि कायदे पंडित म्हणत आहेत. त्यामुळे आता हा राज्यातील सत्ता समीकरणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते कोणत्याही एका गटाला पूर्ण विजय मिळाला तरी महाराष्ट्रातील राजकारण स्थिर होईलच असे नाही. त्यामुळे आता येणाऱ्या काळात नक्की पक्ष आणि चिन्ह कोणाला मिळतो, परंतु ठाकरेंचं पारडं हे मात्र सध्या जड दिसत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे कोणाला मिळावं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.